ज्या दिवशी सावनी कर्जतला गेली त्या दिवशी तुमच्या घरापासून ते अगदी कर्जत पर्यंत एक मुलगा तिला फॉलो करत होता. त्याला ताब्यात घेतलंय आम्ही. कोण होता तो? जेरम डिकोस्टा. त्या वैभवी मिरजकरला घेऊन ये. जेरम आणि तुझी ओळख कुठे झाली, कधी आली? हे बघ, जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच मी तुला विचारतोय, त्याची उत्तरं दे. त्याच्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. सांग, ओळख कुठे झाली तुमची? ऑफिस हा? च्या आधीपासून. मॉलमध्ये भेटला मैत्रिणी बरोबर. कधीपासून चाललंय तुमचं हे अफेअर? 5 महिने? वर्ष. बापाला काय 5 महिने सांगितलं होतं का? तुम्ही जरा तिकडे जाऊन बसा. चला उठा पटकन. पुढे. आमचं आता काही नाहीये. मी काही दिवसांपूर्वी ब्रेकअप केलाय त्याच्याबरोबर. तो मला सारखं फोन करतो, भेटायचं म्हणतोय, पण मी त्याला नाही म्हणाले होते भेटायला. सावनी जेव्हा बाहेर निघाली होती त्यावेळी तू तिला काही दिलं होतंस का? तुझं जॅकेट किंवा काही? हो, ती पुण्याला जात होती ना, तिकडे थंडी असते. मग सगळे म्हणत होते गरम कपडे घेऊन जा म्हणून. मग मी तिला जॅकेट दिलं होतं. बरं. मला ते जॅकेट जेरमने गिफ्ट केलं होतं. ए जमदाडे, हे जे काय बाजूला लग्नाचं चालू आहे ना, तो आवाज बंद करायला सांग. मायला हंडी लग्न करायचं ना, आपण सहन करायचं. जमदाडे सांग, शेजारी पोलीस स्टेशन आहे म्हणाव. हा, आता मला सांग, सावनी आणि तुझे काका जेव्हा पुण्याला गेले तेव्हा तुझ्या बॉयफ्रेंडनी, नाही काय, एक्स बॉयफ्रेंडनी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता का? नाही. मग का नाही केला असा प्रश्न नाही पडला का तुला? मला त्याने कॉन्टॅक्ट करायला नकोच होतं. बरं. म्हणजे मला एकदा असं वाटलं होतं, पण मी जर का स्वतःहून चौकशी केली असती ना, परत सगळं सुरू झालं असतं. म्हणून मी काही विचारलं नाही. मी विश्वास ठेवू काय सगळ्यावर वैभवी? हो सर. तुझ्या बॉयफ्रेंडनी तुला काहीच सांगितलं नाहीये? कशाबद्दल? कसे रे तुम्ही असे? मला ना तुम्हा पोरांचा प्रॉब्लेमच कळत नाही. 5 वर्षाचं तुझं अफेअर आहे, बरोबर? 5 वर्ष तू तुझ्या घरच्यांची खोटं बोलतीयस. काय अर्थ आहे याचा? आणि हा, ती का खोटं बोलते ना, कारणीभूत तुम्ही आहात बरं का? काय बॉयफ्रेंडचं नाव तुझ्या? काय जेकब? काय? जेरम डिकोस्टा. जेरम डिकोस्टा. काय हे नाव ऐकल्यावर तुम्ही घरी धुमाकूळ घालाल अशी भीती वाटली असणार तिला, म्हणून तिने तोंड उघडलं नाही तुमच्या समोर. स्वतःच्या मुलांबरोबर तुमचा सुसंवाद नसतो आणि मग नंतर पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही बोंबाबोंब करता, आमची मुलं आम्हाला काहीच सांगत नाहीत म्हणून. जमदाडे मॅडम, या सगळ्याशी तुमचा काही संबंध आहे का? नाही म्हणजे आमच्या घरी काय वातावरण असतं हे माहिती आहे का तुम्हाला? मॅडम, आम्ही आमच्या मुलांशी नीट वागतो आणि सगळं बोलतो एकमेकांशी. पहा, दिसतंय ना ते. 5-5 वर्ष तुमची मुलं अफेअर करतात, तुम्हाला सांगत नाही. इथेच कळलं सगळं. आई वडील म्हणून आमच्या मुलांशी आम्ही कसं वागायचं हे आम्ही ठरवणार. आमची मुलं आहेत की नाही, जर आपल्याला काही माहिती नाहीये तर नाही बोलायचं. हो, श्रद्धा अभय मिरजकर, माहेरच्या श्रद्धा व्यंकट सावंत. घर, आई वडील, घरातलं वातावरण, त्याचा मुलांवर होणारा परिणाम, याचा सगळ्याचा पोलिसांशी संबंध असतो बरं का? आणि तुम्ही काय बोलताय? हा, स्वतःची पोरगी मिसिंग हे विसरलीस का तू? विसरलीस का? स्वतःची मुलगी हरवली ते दिलं सोडून बाईला बाकी बडबड बडबड सुस्ती केव्हापासून? तुम्ही नीट बोला.
तुम्ही एकंदरीतच जरा नीट बोला. आमच्या खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. स्वतःची कामं केली असतीत ना नीट तर आतापर्यंत माझी मुलगी सापडली असती. पण तुम्हाला याच्यामध्ये लक्षच द्यायचं नाहीये. नसती अरेरावी करायची तुम्हाला. आणि कारण काय? तुम्ही तुमचं पर्सनल फ्रस्ट्रेशन इथे कामाच्या ठिकाणी आणू नका. ए उठ रे, उठ उठ चल चल चल. मला नाही घ्यायची तुझी केस. त्या पोरीला उठवा, बाहेर उचल. नाही घ्यायची तुझी केस नाही घ्यायची म्हणजे नाही घ्यायची म्हणजे नाही घ्यायची. कसली भाषा आहे ही ही तुमची? अशीच भाषा आहे माझी. हे माझं पोलीस स्टेशन आहे आणि माझ्या पोलीस स्टेशन मध्ये भोसले असंच बोलतो. हा अधिकार कोणी दिला पण तुम्हाला? हो, माझे अधिकार मला सांगायचे नाही मॅडम. पोलीस आहे मी. माझे अधिकार मला सांगू नका. परत सांगतोय तुम्हाला. हा मग मॅडमने सांगितल्यावर ऐकाल का? मग त्यांना सांगते मी, त्या सांगतील तुमचे अधिकार काय आहेत ते. मॅडम मॅडम प्लीज 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 शांत व्हा. काय प्लीज काय बोलताय ते? वाटेल तसं बोलतायत. परिस्थिती समजत नाही. ए जमदाडे, तिची काय समजूत काढतेस तू? मी सांगतो ना तुला. आणि हो मॅडम, तुम्हाला काय जाऊन सांगायचं ना चौधरी मॅडमला जाऊन सांगा. मी कुणालाही घाबरत नाही, कळलं ना? हा, मग सांगा ना. हा काय करता? मी सांगतो ना मॅडमला जाऊन. एवढं काय? सर सर प्लीज प्लीज मॅडम तुमच्यावरती आधीच खवळलेले. तुम्ही कशाला मॅटर वाढवताय सर? प्लीज शांत व्हा. तू नको सांगत हो मला जमदाडे. तू बस, तुम्ही लिहून घ्या. मी आले सर. बस रे अजित, बस खाली. सर पाणी. ओ सर शांत व्हा ना प्लीज. काय प्लीज शांत व्हा? तू काय मैत्रीण आहेस का तिची? असशील तर तिला जाऊन सांग. म्हणा माझ्याशी नीट बोलायचं. माझी ड्युटी नाही शिकवायची हा मला. मी सांगते ना सर. अरे ही कुठली पद्धत आहे बोलण्याची? मला कळत नाही. ती काय म्हणते माझं पर्सनल फ्रस्ट्रेशन मी हिच्यावर काढतो. हिच्यावर नाही नाही. इथे आम्ही ना जेव्हा लोकांची पोरं हरवतात तेव्हा जीवाचं रान करतो. यांची पोरं सापडावी म्हणून. यांची पोरं सापडतात, यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आमच्यामुळे. कारण आमची पोरं समजून आम्ही शोधत असतो ना. ठीक आहे ना, जाऊ दे ना सर. हे काय नवीन आहे का? तुम्ही पाणी मारा, पाणी मारा. बस ए जमदाडे, मी नाही मारणार पाणी. मला नसेल तोंडावर पाणी मारे. तुम्हाला सांगू नको हा. ठीक आहे बसा मग. तू मी बसेल नाही तर नाही बसणार. तुझं काय आहे? सॉरी. चहा गरम सांग. गरम आण रे. सर सर मी काय म्हणते, सावनी मिरजकर गायब होण्यामागे त्या जेरमचा हात असेल का? नाही वाटत मला. कारण हे बघ, आता मी त्या वैभवी आणि जेरम दोघांची बोललो. त्या दोघांचे स्टेटमेंट सेम आहे. त्यामुळे मला नाही वाटत जेरम यात इन्व्हॉल्व आहे. सर मग त्याची चौकशी थांबायची. रडारमधून कोणी सुटलेलं नाही अजूनही. पण म्हणजे हा जेरम तर डेड एंड झाला ना. नाही जमदाडे, जेरम हा भुयारी मार्ग आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा. म्हणजे जेरम वैभवीला शोधत शोधत तिथपर्यंत गेला जिथे त्याला सावनी भेटली. म्हणजे सावनी त्या लोकेशनला होती. जेरम सावनीला भेटला म्हणजे जेरमकडे आता काय आहे? लोकेशन. तिथलं कर्जतचं लोकेशन. म्हणजे आता आपण काय करायला पाहिजे? सर आपण त्याला कर्जतला घेऊन जाऊ. कसं घेऊन जाऊया? आपल्या गाडीत टाकून नेऊ ना. विषय संपला. सर चहा. तुम्हीच घ्या प्रमोदराव. चला जमदाडे. मांजर आडवी येणार, मांजर आडवी येणार. चोरून ऐकत होतो तुम्ही सगळं. पाहिलं मी. बरं नाही. सॉरी मी सॉरीच म्हणायला आली आहे तुम्हाला. हो म्हणजे पर्सनल गोष्टींना हात घालून तुम्ही तुमची पायरी सोडलीत म्हणून मी पण माझी पायरी सोडणं योग्य नाही ना. सॉरी म्हणताना पण ही बाई पायऱ्या दाखवते जमदाडे. ऐका ना, ही माझी केस सोडली तर माझा आणि तुमचा काही संबंध नाही. माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या मुलीला तुम्ही लवकरात लवकर शोधावं. एकदा ती घरी आली की आयुष्यात कधीही तुम्हाला भेटायला लागू नये अशीच इच्छा आहे माझी. आम्हाला पण हाऊस नाही. तुम्ही अडचणीत होतात म्हणून तुम्ही आला तिथे. आम्ही तुम्हाला मदतच करत होतो. आणि प्लीज आम्हाला आमची ड्युटी शिकवू नका बरं का. नाही चुकलं माझं. तुम्ही तुमची ड्युटी व्यवस्थितच पार पाडत असाल. म्हणजे तुम्ही रोज तेच करत असता. पण आमची बाजू समजून घ्या ना. आमच्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे, भीतीदायक आहे. तुम्ही जेवढ्या तटस्थपणे या सगळ्याकडे बघू शकतात तसं नाही बघू शकत आम्ही. आमच्या भावना गुंतलेल्या असतात यात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लागतात आम्हाला. हो मॅडम, आम्ही समजू शकतो. थँक्यू. हा सामना तुम्ही वर्सेस आम्ही असा नाहीये मॅडम. म्हणजे निदान आम्ही तरी असं समजत नाही. पुन्हा एकदा सॉरी. सर मी स्टेटमेंटवरती वैभवीची सही घेऊन येते. ऐका ना, मी आत्ता ऐकलं
म्हणजे ऐकायचं नव्हतं मला, माझ्या कानावर आलं. तुम्ही जेरमला घेऊन कर्जतला जाताय ना? मला पण घेऊन चला. मॅडम नाही नेऊ शकत तुम्हाला, तुम्ही आत बसा, काही कळलं तर कळवतो आम्ही तुम्हाला. हा? ठीक आहे, मग मी मागणं टॅक्सीने येते. तुम्ही का डोकं चालवता हो? अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? माझी मुलगी शेवटची कुठे होती हे मला कळायला हवं ना. समजून घ्या ना मला. ठीक आहे मॅडम, तुम्ही या आमच्यासोबत. थँक्यू. काय सिनियर रिस्पेक्ट वगैरे काय नाहीच का? जर मी तिला सांगतोय नाही यायचंय तर तू काय सांगते या. जमदडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स असा बोर्ड दिसतोय गाडीवर. हा, सरकारी गाडी आहे, कळलं ना? अहो सर, तुम्हाला माहिती ना ती बाई कशी येते. तिला माहिती आपण कर्जतला चाललोय. ती 100 वेळा फोन करून विचारत बसेल काय झालं काय झालं. ते तिला अपडेट देत बसायचंय का? त्याच्यापेक्षा तिला घेऊन जाऊ सोबत. आणि तुम्ही प्लीज शांत राहा. कशाला मॅटर वाढवताय? चौधरी मॅडम काय बोलले आहेत लक्षात आहे ना तुमच्या? त्या चौधरी मॅडम मला परत ऐकवायचं नाही, त्यांचं नाव नाही ऐकवायचं मला. हा, दरवेळी मी ऐकत असतो. तू एक काम कर ना, त्या चौधरी मॅडमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून लागून फिरवत बस लोकांना. मला काय घेणं देणं नाही. चला बसा. निघूयात. मॅडम काचा उघड्या राहतील, मला एसीचा जरा त्रास होतो. हिम्मत, अरे आपल्याला लॉटरी लागली आहे, लॉटरी. अरे मी तिथे एक खोका घ्यायला गेले होते पण मला 40-50 खोके मिळाले तिकडे. अरे आठवडाभर जरी आपण ते मोजत बसलो ना तरी कमी पडेल. पण आईला पैसे घेऊन सटकत असताना ना ती किलवरची माणसं तिकडे आली आणि त्यांनी अटॅक केला माहितीये माझ्यावर. नो 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 नो, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. तू माझी काळजी नको करूस. मी जिथे आहे ना तिथे कोणाचा बाप पण नाही येऊ शकत. आर यू मॅड? अरे तिला कसं सोडू मी? जोपर्यंत माझा इथून निघायचा जुगाड होत नाही ना तोपर्यंत मी तिला सोडणार नाही. पण आत्ता मी निघणार आहे इथून आणि माझ्याकडे जो शेवटचा डोस उरलाय ना तो तिला देणार आणि इथून वंटास होणार. दारं खिडक्या उघडी ठेवून जाईन मी. मग 4-5 तासांनी शुद्ध आली ना की तिची ती उठेल आणि जाईल तिला जिथे जायचंय तिथे. आय नो, actually I feel very sad for her, but you know what, I feel good for us. आज रात्री सगळं नीट झालं ना की मी इथून निघेन. मग मी आणि खूप सारे पैसे तुझ्या सोबत असू. नताशा इज कमिंग. ओके चल चल, बाय बाय बाय, लव यू, बाय. सर 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 हाँ बता, किधर जाने का? सर अभी इधर कुछ ऐसा पता नहीं चल रहा है. उतर. याद कैसे नहीं आ रहा तेरे को? काय को लेके आया? हाँ? एवढ्या लांब घेऊन येतो आणि म्हणतो पता नहीं चल रहा. सावनीच्या मागे आला होता की नाही तू? आया था सर, आया था. हाँ. और मैं रात में आया था. अभी सब अलग दिख रहा है. मैंने सिर्फ उसका गाड़ी फॉलो किया था, तभी मेरे को रास्ता पता नहीं चल रहा था. असं आहे का? तेरे को जो भी पता है ना जल्दी जल्दी बता. चल. मैडम कुछ नहीं दिख रहा था, एकदम सुनसान रास्ता था. मैंने तो ये भी सोचा कि वैभवी इतनी रात को मतलब ऐसी जगह पे काहे को जा रही है. कोंबडा कर, चल कोंबडा कर. आता ऐक, असं डोळ्यासमोर आण. इथं काळोख आहे, अंधार आहे सगळा. हा, आता नीट आठव आणि मला सांग. हे बघ भाऊ, एवढ्या लांब आलोय ना मी तर काय हात हलवत परत नाही जाणार. हा, रात्रीपर्यंत इथं थांबल. जर का तुला आठवलं तर ठीक आहे, नाही तर असाच सोडून दिलं जाईल, कळलं का? सर 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 हा, कोंबडा कर. एक चांस है. हा, उस दिन जब मैं वहां से निकला तभी मैंने उस लोकेशन से हाईवे तक जीपीएस लगाया था जो मेरे फोन में रहेगा. अगर हम लोग ने वो देख के उल्टा फॉलो किया तो शायद लोकेशन का पता चल सकता है. सुविचार क्रमांक 40. नाक दाबलं की तोंड उघडतं सर. चला.
अरे चल ना, त्याच्याकडे लोकेशन म्हणतोय ना तो. 15 लाख आणि जितके दिवस पैसे वापरले त्याचं व्याज पण ठेवलं. थँक्यू सांग तुझ्या माणसाला. ऐक, हे सगळे पैसे तू गॅमलिंग मध्ये जिंकलेस? जुगारच जमतो मला, बाकी माणूस म्हणून मी नालायक असेल. म्हणजे मला विचारायचं की तू तू नक्की किती पैसे जिंकलास? जिंकलो मी 32 लाख रुपये. व्हॉट? तू एका रात्रीत 32 लाख रुपये जिंकलास? काय करू पण मी त्या पैशाचं. मला वाटलं की मी जग जिंकले आणि मी माझ्या मुलीला हरवून बसलो. वाटलेलं तिच्या पायाशी अख्खं जग आणून टाकीन, तर तीच नाही. काय करू मी त्या पैशाचा. कुणासाठी जिंकलो मी? काय काय या पैशाचा अर्थ आहे आता? रडू नकोस. हे बघ, जे झालंय ते बदलणार नाहीये की नाही. हं? आणि साऊला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत ना अजून. अजून नाही, अजून नाही. मी चारू, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी साऊला शोधणार आणि माझी साऊ सापडणार. तो सापडणार आहे, सापडणारच आहे. पण आता ह्या क्षणाला थोडा प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे ना. बरं मला सांग, ते उरलेले पैसे कुठे ठेवलेस तू? ते ठेवलेत घरात. नीट ठेव. माझ्या आयुष्यात चारू नीट असं काहीच होत नाही. ना पैसे ना माणसं, काहीच नीट नाही. पैसे ठेवले होते मी माझ्या कपाटात, माझ्या वडिलांना सापडले. मग प्रश्नांचा भडीमार झाला. मी काही कारण सांगितले. घरच्यांना माहितीच नाही मी जुगार खेळायला गेलेलो आणि वाटेत साऊला सोडून आलो. श्रद्धाला कळलं ना तर सगळं संपेल. काही उरणार नाही माझ्या आयुष्यात, काही नाही. ये वो बंगला, यही है. जमदाडे लोकेशन. सर हेच आहे. जमदाडे. सर मैं बाइक लेके ना इधर इधर खड़ा था और वो सामने की गाड़ी ना यहाँ पर आगे खड़ी थी और यहाँ पर बहुत सारी गाड़ियाँ खड़ी थी और वो 2 बॉडीगार्ड्स ना वो इस झाड़ के इधर खड़े थे. आम्ही सुद्धा याच बंगल्यात आलो होतो, म्हणजे तिथून आलो आम्ही, पण हाच होता बंगला आणि सिक्युरिटीची माणसं होती इथे. क्रमांक 54. करून करून भागला आणि देवपूजेला लागला. नाही नाही, सो चुहे खाके बिल्ली. दोन्हीचा अर्थ एकच आहे. या झिलेला असं वाटतं आपण हिंदी सिनेमे पाहत नाही. कोणता सर? सत्संग. पावभाजी सत्संग. झेलेने आपल्याला बनवलं. दादा, तुम्ही परत आले मॅडम? ज्यावेळी त्यांच्या बरोबर आम्ही पण आलो. तुम्ही आहेत का साहेब? आहेत. हा साहेब. आहेत. चल चल रे चल. शुभम शुभम. अरे या साहेब या. नमस्कार. नमस्कार. अरे ताई पण आल्या. हा इथे सत्संगालाच आलो होतो. म्हटलं आलोच आहो तर तुम्हाला भेटून जाऊया. हो ना. चला जमदाडे कामाला का? हो. काय चाल साहेब, कसलं काम? तुझलं काम इथे पार्टी झाली की नाही ते शोधायचं काम. अहो साहेब, सांगितलं ना मी खरं तुम्हाला सगळं. तुमच्यावर विश्वास का ठेवायचा मी? अहो मी त्या ताई नाही त्या दिवशी बोललो होतो की इथे पार्टी वगैरे अहो कुठची झालेली नाही हो साहेब. आणि साहेब आम्ही खरंच साधी माणसं होतो आणि हे वातावरण बघून तुम्हाला खरंच असं वाटतं की हे पार्टीचं ठिकाण आहे साहेब? दिले वातावरणाबद्दल बोलू नका. त्याचं काय ना, दारूचं व्यसन असलेला जो कोणी माणूस असतो ना त्याला दारू पिण्यासाठी वातावरणाची गरज नसते. अहो साहेब,
अहो पण साहेब आम्ही का खोटं बोलू साहेब? सांगितलं होतं ना, मी आणि माझी बायको आम्ही सत्संगाला खारघरला गेलो होतो म्हणून. ओ तुम्ही नाही म्हणजे ह्या म्हणाल्या होत्या की आम्ही कुठे जाणार, आम्ही इथेच आहोत. असं कसं बोलू शकता तुम्ही आता?